तर 4 षटकांचा हा सामना आणि पहिला गोलंदाज विकी मुंबईकर ऑन स्ट्राईक जय कडू. पहिला चेंडू टाकले, चांगला चेंडू. इथे मात्र अपील करताना, परंतु अपील फेटायला तो पंच आपल्या तानाजीवर काका आणि पहिला चेंडू जाता निर्धाव. चांगला चेंडू, चांगली सुरुवात. दुसरा चेंडू घेऊन निघाला, टाकला चेंडू लो फुलटस पद्धतीचा चेंडू. तर इथं चेंडू हवेत आणि इथे मात्र झेल बाद पहिला झटका बसते तो आंबापाडा संघाला. जय कडू बॅक टू द पवेलियन. इथे मात्र पहिला झटका बसतोय तो आंबापाडा संघाला. विकी मुंबईकर यांची चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बाद करतो तो जय कडू. हे सलामीला आलेल्या फलंदाजाला आणि त्यांची जागा मात्र भरून काढण्यासाठी आता मात्र बॅट्समन उतरतो तो आर्यन. 'पॉवर प्ले'चा षटक आणि त्या षटकात चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दिवाला संघाकडनं. तिसरा चेंडू, चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर जातोय आणि त्यामुळे चेंडू जातो निर्धाव. चार षटक, 4 षटकांचा हा सामना असेल. आज होणारे प्रत्येक सामना 4 षटकांचे खेळवले जातील. फायनल दिवस असल्यामुळे पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, तितका चांगला फटका. कव्हर्स रिजनमध्ये जाताना इथे एक धाव धावून काढलेले, दुसरे धावचा देखील प्रयत्न झालेला आहे आणि दुसरी धाव देखील पार पाडलेली आहे. इथे मात्र 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 2 धावा. शांत सुरुवात पाहायला मिळते आपल्याला आंबापाडा संघाकडनं, कारण की तितकी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला विक्की मुंबईकर यांचे. पॉवर प्लेचा षटक आणि त्या षटकात बांधून ठेवले, जकडून ठेवले बॅट्समॅनांना. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर जात आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा चेंडू जाते निर्धाव. इथे मात्र क्लीन बोल्ड दुसरा हद्रा, दुसरा झटका बसतोय आंबापाडा संघाला आणि इथे मात्र पहिला षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 2 धावा. पहिल्या षटकात 2 धावा देऊन 2 मोठे गडी बाद केले ते दिवाळी संघाचा बॉलर विकी मुंबईकर यांनी. एक चांगली सुरुवात भेटली ती दिवाळी संघाला आणि एक खराब सुरुवात म्हणायला लागेल आपल्याला पाहायला मिळाली ती आंबापाडा संघ यांच्याकडनं. तर चला, सामना लवकरात लवकर चालू करायचा, जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती असेल, आज एक्स्ट्रा सामना देखील फायनलचा खेळवायचा आहे.
दुसरा षटक पहिला चेंडू आणि त्या चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु काहीसा बाहेर असल्यामुळे बॅट्समनच्या पट्ट्यात आला नाही आणि तो चेंडू जातो निर्धाव. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि यावेळी चेंडू जातोय सीधा गोशी क्षेत्रात. इथे मात्र पहिला मोठा फटका येतोय की काय, आणि जरूर हा मात्र पहिला षटकार बसतोय दिवाला संघासमोर अंबापडा संघ यांचा, आणि मारतोय तो बॅट्समन सचिन काटकर. एक मोठा नाव पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या मध्ये. अंबापडाचा सचिन काटकर एक चांगला खेळाडू, एक खतरनाक खेळाडू. आता मात्र स्ट्राईकवर आल्या षटकार देखील ठोकतोय, आणि इथे मात्र चांगला चेंडू आणि इथे मात्र फलंदाज होते बाद. एक मोठा हादरा बसला तो अंबापाडा संघाला. चांगला कमबॅक पाहायला मिळाला कुणाल यांच्या माध्यमातून. षटकार खाल्ल्यानंतर बॅट्समन देखील बाद करतोय आणि धावसंख्या स्थिर राहते ती 9 धावांवर. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि इथे मात्र झेलची शक्यता, आणि इथे झेल बाद बॅक टू बॅक विकेट्स भेटतात ते कुणाल यांना. आणि इथे मात्र थोडीशी विकेट परिस्थिती करून ठेवली ती अंबापाडा संघाची. इथे बॅक टू बॅक विकेट भेटतात. आता मात्र गोलंदाज कुणाल हॅट्रिक वर देखील असेल, आणि इथे मात्र काहीसं जकडून ठेवते अंबापाडा संघाला. काहीशे मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवते, आणि इथे मात्र विकेटवर विकेट देखील पडत आहेत आणि धावसंख्या स्थिर राहते ती 9 धावांवर. आता मात्र मैदानावर उतरत आहे रोनक टांडेल. ऑन हॅट्रिक कुणाल. इथे मात्र एक धावून काढलेली आहे आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न तर होताना दिसत नाही. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 10 धावा, आणि इथे मात्र षटक देखील संपतोय. 2 षटकाखेरीस 10 धावा झाल्यात ते अंबापाडा संघाचे. 4 षटकांचा हा सामना आहे आणि 4 षटकात बघूया कितपत धावा जमवतात अंबापाडा संघ. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रात जास्तीत जास्त धावा जमवायला लागतील अंबापाडा संघाला, कारण की या मैदानाचा इतिहास देखील पाहिला तर एक चांगला टोटल खूपच जास्त धावा होतात दुपारच्या सत्रात, आणि ते चेस देखील होतात. त्यामुळे या 2 षटकात राहिलेल्या कितपत धावा जमवतील आणि कितपत त्यांना रोखू शकते ना दिवाळे संघ, हे आपल्याला आता 2 षटकात पाहायला मिळेल. आता मात्र गोलंदाज मार्कवरने केलं एक चांगला खोलवर पद्धतीचा चेंडू. एक धाव देखील रोखू शकले नाही आणि इकडे धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या होते ती 11. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वारंवार आपल्याला दिवाळे संघाचे गोलंदाजाकडनं. पहिला षटक हाताला तो विकी मुंबईकर यांनी फक्त 2च धावा देऊन 2 गडी देखील बाद केले, आणि दुसरा षटक टाकला तर कुणाल यांनी, त्याने देखील 8
रन देऊन 2 गडी बाद केले. आता मात्र गोलंदाजी मार्कवर निखिल आणि इथे मात्र चेंडू हवेत पुन्हा एकदा. इथे मात्र येतोय पंचांचा इशारा 4 धावांसाठी एक चांगला चौकार. अशाच फटके मारायला लागतील जर मोठं टोटल समोर ठेवायचं असेल. दिवाळी संघाकडे देखील चांगले फलंदाज देखील आहेत, त्यामुळेच इथं राहिलेल्या षटकात चांगलीच धावसंख्या उभारायला लागेल आंबापाडा संघ याला. आता मात्र स्ट्राईकवर प्रशांत काटकर आणि इथे मात्र बाउन्सर पद्धतीचा चेंडू, परंतु सीधा जाते घोषित क्षेत्रात. चांगली गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते. जगडून ठेवतोय आंबापाडा संघ याला. काहीसे रन रोखून ठेवलेत. पुन्हा एकदा चेंडू घेऊन निघाला. चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, जोर कसा कोलपूर पद्धतीचा चेंडू होता, परंतु इथं चेंडू पुन्हा एकदा जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी आणि पुन्हा एकदा लाईन लेंथ देखील मेंटेन ठेवतात. काहीसा बाहेर रिच आउट ऑफ रिच ठेवण्याचा प्रयत्न असतो फलंदाजाचे रिचमधनं आणि त्याच्यात यशस्वी देखील ठरतोय. पण तो यावेळी मात्र स्टंप उद्ध्वस्त करतोय तो गोलंदाज निखिल. इथे मात्र विकेटची लाईन लागते ती आंबापाडा संघ यांची. वारंवार बॅट्समन येतात आणि परत देखील पवेलियनकडे रवाना होतात. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू देखील चांगला चेंडू. इथे मात्र षटक होते समाप्त आणि धावसंख्या राहते स्थिर स्थगित 16 धावांवर. इथे मात्र गोलंदाजी मार्गावर देवेश. पहिला चेंडू काहीसा मागा टाकला होता आणि चेंडू एच घेऊन जातोय सीधा घोषित क्षेत्रात. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 17. आता फक्त शिल्लक राहिले तर ते या इनिंगमध्ये 5 चेंडू आणि 5 चेंडू तर कितपत धावा जमवतात ते पाहायला मिळेल आपल्याला. आता 5 चेंडू कमीत कमी 12-15 धावा देखील जमवायला लागतील चांगलं टोटल ठेवण्यासाठी. इथे मात्र चेंडू हवेत आणि इथं झेलची शक्यता आणि ते देखील झेल बाद होते तो बॅट्समन रोनक तांडेल. इथं मात्र 6वा गडी बाद. 6वा झटका बसतोय आंबापाडा संघाला.
आता मात्र स्ट्राईकवर विप्लेश आणि पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथं चेंडू जातो निर्धाव. मोठे फटके इथं येत नाही. जर बॅट्समन वारंवार ट्राय करतात, परंतु इथं जखडून ठेवते बॉलर देवेश. चौथा चेंडू इथे मात्र चेंडू मारले आणि इथे मात्र चेंडू हवेत आणि इथं झेलची शक्यता, परंतु इथं झेल पडते दोन क्षेत्ररक्षकाची मदत आणि इथे मात्र परंतु 2 धावा देखील यशस्वीरित्याने पार पाडलेल्या आहेत. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू हसताना देखील 2 धावा धावून काढल्यात. इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली, परंतु मोठे फटके काही येत नाही. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि इथं झेलची शक्यता पुन्हा एकदा, परंतु यावेळी कुठलीही चुकी करणार नाही आणि इथे मात्र परत एकदा झटका बसतोय आंबापाडा संघाला. खूपच विकेट परिस्थिती करून ठेवले दिवाले संघ यांनी. एक चांगली गोलंदाजी हाय स्कोरिंग ग्राउंड वरती पाहायला मिळते ती दिवाले संघाची. विकी मुंबईकर यांनी चांगली सुरुवात केल्यानंतर गोलंदाजीवर त्याचे पाठोपाठ सगळेच गोलंदाजी चांगली करताना पाहायला मिळाले. आणि मात्र या इनिंग मधला शेवटचा चेंडू इथे मात्र शेवटचा चेंडू घेऊन निघालाय. टाकल्या पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातो कीपर कडे, परंतु यावेळी एक धाव काही रोखू शकले नाही. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न होताना, परंतु एकने संतुष्ट व्हायला लागेल आणि धाव संख्या झाली ती टोटल 20 धावा आणि 21 धावांचं आव्हान ठेवलंय 4 षटकात ते दिवाले संघासमोर. थँक्यू सो मच. प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आणि श्रीकृष्ण दिवा टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण त्वरित यायचं. आम्ही मिड इनिंगमध्ये सातत्याने टॉस करत आलोय आणि 21 धावसंख्येचं टार्गेट आहे गावदेवी दिवाळे या टीमच्या समोर. आणि सचिन काटकर यांचा आंबापाडा संघ थोडासा पिछाडीवरती पाहायला मिळतो. जिथं बॅटिंग करत असताना चांगली सुरुवात झाली नाही. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सचिन काटकरला स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलेलं नाही आहे. त्याच कारणामुळे धावा भरपूर कमी झालेल्या आहेत आणि सध्या त्यांची चर्चा हीच सुरू असेल की आपण 20 धावसंख्येपर्यंत थांबलोय तर समोरच्या टीमला आपण थांबवू शकतो. सध्या टीम मीटिंगमध्ये तीच चर्चा चालू असेल. श्रीकृष्ण दिवा आणि प्रियदर्शनी बेलापूर टीम कॅप्टन आपण त्वरित यायचं नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. चला गावदेवी दिवाळी टीम बॅटिंग करण्यासाठी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचं आहे. श्रीकृष्ण दिवा टीम
चलो शिवम पांडे टॉस साठी यायचे श्रीकृष्ण दिवा टीमचे कॅप्टन आणि प्रियदर्शिनी बेलापूर टीमचे कॅप्टन साहिल दिवेकर आपण त्वरित या. चला मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवला जाईल. नयन कोळी आणि विकी मुंबईकर आपल्याला पाहायला मिळतो. विकी मुंबईकर सचिन काटकर हे दोन्ही खेळाडू एकमेकांना चांगले जुळकत असतील कारण की भरपूर क्रिकेट खेळला. विकी मुंबईकर माहुल परिसरामध्ये अंबापाडा या परिसरामध्ये भरपूर क्रिकेट विकी मुंबईकर खेळताना दिसला. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवला जाईल. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पियुष पाहायला मिळेल. 21 धावसंख्येचं आव्हान नयन कोळी आणि विकी मुंबईकर आपल्याला पाहायला मिळतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गावदेवी दिवाळे या टीमची. या मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये शिरोणे गावाच्या नवीन टेनिस क्रिकेट मधले लेजंड खेळाडू तानाजी काका आणि त्याच्या समवेत स्वप्नील खवले नन्नू आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. गावदेवी शिरोणे आयोजित गावदेवी चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सचिन काटकर यांचा अंबापाडा संघ खेळत असताना त्यांच्या विरोधामध्ये विकी मुंबईकर यांचा गावदेवी दिवाळे संघ पाहायला मिळतो. गावदेवी दिवाळे टीमने मात्र नुकतीच पागोड्याच्या मैदानावरती कदाचित नाईट स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. सेकंड क्रमांकाची ट्रॉफी पागोड्याच्या नाईट स्पर्धेमध्ये गावदेवी दिवाळे टीमने उचलली आणि भरपूर साऱ्या स्पर्धा मात्र त्यांनी जिंकल्यात. विकी मुंबईकर त्या ठिकाणी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट घोषित केले होते विकी मुंबईकर यांना. चला 24 बॉल मध्ये 21 धावा बनवायचे. गोलंदाजी मार्क वरती पियुष पंचांचा इशारा आला. सुरुवात होईल मॅचला. नयन कोळी स्ट्राईक वरती पाहायला मिळतो. पहिला बॉल पियुष यांच्या ओव्हर मधला. पहिलाच बॉल शरीराचा पीठ घेत असताना शरीराजवळ हा बॉल पंचांचा इशारा आला. 1 रन मिळेल. डिक्लेअर रिझन मध्ये 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव धावफलकावरती लागली. विस्फोटक जोडी गावदेवी दिवाळे टीमची. विकी मुंबईकर आणि त्याच्या संवेत मात्र नयन कोळी हे आपल्याला पाहायला मिळतात. नयन कोळी अंडराम क्रिकेटचा प्रवास करत करत ओराम क्रिकेटमध्ये लाजवाब खेळ नयन कोळीने केला. यावेळेस मात्र बॅटची एज लागली होती की काय नाही, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. पंच आम्हाला कळवत आहेत की 1 बाउन्स ताकीद दिलेली आहे आणि 1 सिंगल रन बाईकच्या माध्यमातून मिळेल. बॉल खूप चांगला होता. जसा बॉल पिच झाला उसळी घेतली आणि फलंदाज यांच्या कदाचित डोळ्यासमोर हा बॉल निघून गेला. गोलंदाज सीआर राईट अप ओव्हर द विकेटने पियुष. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला डिक्लेअर रिझन मध्ये आणखीन 1 सिंगल. सुरुवात चांगली झाली अंबापाडा टीमची. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेची ओव्हर 2 बॉल आतापर्यंत. तीन बॉल आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती लागल्यात गावदेवी दिवाळे या टीमची. पियुष जर्सी क्रमांक 33 या पियुषचा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय वेगाने भरपूर. आणखीन 1 सिंगल. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात आणि आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळणारा विकी मुंबईकर आपल्याला पाहायला मिळणारा लेफ्ट हँडर डेंजरस बॅट्समॅन दिवाळे गावाचा हा खेळाडू हा सुपुत्र ज्याने मात्र अंडर-19 अंडर-20 अंडर-22 च क्रिकेट खेळत खेळत मात्र आज मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये एक वेगळीच ओळख त्याने निर्माण केलेली आहे. विकी मुंबईकर स्ट्राईक वरती आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो सातत्याने. यावेळेस बॅटची एज लागली. डिक्लेअर रिझन मध्ये 1 सिंगल. शेवटचा 1 बॉल अजूनपर्यंत शिल्लक. या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली पण तू ज्या प्रकारे टार्गेट आहे 21 धावसंख्येचं मी कौतुक करेन दिवाळे टीमच्या फलंदाजांचं, जेणेकरून तिथे त्यांनी डॉट बॉल जास्त प्रमाणामध्ये खेळलेले नाहीयेत. 1 सिंगल रन हेच चाललेले. धावफलकावरती धावा लागतायत, थांबत नाहीयेत. हे चांगलं बाबा चांगली गोष्ट. यावेळेस मात्र चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक धावतोय आणि चेंडू मात्र सीमारेषा पार चौकाराला.
पॉइंट रिझनला क्षेत्ररक्षक नव्हता, बॉन्डलाईनच्या बाहेर बॉल. षटक क्रमांक पहिला संपला. टीमची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गावदेवी दिवाळी खेळत असताना. प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन आणि श्रीकृष्ण दिवा शेवटचा कॉल आहे, अन्यथा आपला सामना 3 ओव्हरचा खेळवला जाईल. 3 षटकांची मॅच खेळवली जाईल जर कॅप्टन उपस्थित राहिले नाही. चला तर या प्लीज विनंती करतोय श्रीकृष्ण दिवा टीम आणि साहिल दिवेकर, चला मंचावरती या आमच्या. हे षटक संपायच्या आत दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला आमच्या समालोचन कक्षामध्ये हवेत. शिवम पांडे, साहिल दिवेकर. चला 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. डिक्लेअर रिझर्व मध्ये 1 रन मिळालेली आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 धावसंख्येची गरज आहे. नवीन आलेला गोलंदाज ऋतिक म्हात्रे. चला यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे आणि विकेट मिळाली. पहिली सफलता मिळते अंबापाडा टीमला. अंबापाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अद्वैत 11 ACC अंबापाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना भरपूर डासळला हा संघ. मोठे फटके आलेले नाहीये. गोलंदाजी करत असताना देखील कंबर मोडलेली आहे अंबापाडा टीमची. आणि 21 धावसंख्येचं छोटस आव्हान ज्यावेळेस तुम्हाला डिफेंड करायचं असतं ना, नयन कोळी आला बॅटिंग साठी पुन्हा एकदा. हा ज्युनियर नयन कोळी आहे. चला गंगा इंगोले टॉस साठी आलेत आणि साहिल देवेकर नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. रोहित त्यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्यायचा. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेस नयनच्या बॅटमधनं चांगला फटका आला स्क्वेअर लेगला. एक सिंगल रन. 11 धावा धावफलकावरती सध्या लागल्यात. आता धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 10 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. विकी मुंबईकर स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. चला तर ज्यावेळेस मागे हे दोन्ही संघ आमने सामने आले होते ना, त्यावेळेस सोनारीच्या मैदानावरती अद्वैत 11 ACC अंबापाडा या टीमच्या विरोधामध्ये विक्की मुंबईकरने 50 धावा ठोकल्या होत्या. ही माहिती आमच्यापर्यंत कळवत असतात आमचे 12th मॅन. त्यांचंही खऱ्या अर्थाने आम्ही कौतुक करू. यावेळेस बॉल भरपूर सोडून दिला. भरपूर लांब हा बॉल होता लेग स्टंपचा. हा व्हाईट बॉल. आता 9 रनची गरज आहे या मॅच मध्ये. नऊ धावसंख्येची गरज. गोलंदाज या यावेळेस पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फक्त दिशा दिलेली आहे. एक सिंगल रन. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि यार 2 धावा मिळाल्यात. 2 धावेबरोबर टीमची धावसंख्या मात्र 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आता 7 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 7 धावसंख्येची गरज कदाचित औपचारिकता शिल्लक आहे. या 7 धावा थांबवणं म्हणजे एखादा चमत्कारच घडेल मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक म्हात्रे 2310 जर्सी नंबर आहे या ऋतिक म्हात्रेचा. यावेळेस फुल टॉस बॉल. डिक्लेअर रिझर्व मध्ये एक सिंगल रन मिळेल. आता 6 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे. एक चेंडू शिल्लक आणि 6 धावसंख्येची गरज आहे. दुसऱ्या ओव्हर मधला एक चेंडू शिल्लक आहे. 6 धावसंख्येची गरज आहे. असं पाहायला गेलं तर 13 बॉल मध्ये त्यांना 6 धावसंख्येची गरज असणार. विकी मुंबईकर पाहायचं या बॉल वरती मॅच फिनिश करतील का पुढच्या ओव्हर मध्ये मॅच घेऊन जातील. चला यावेळेस मात्र व्हाईट बॉल होता. पुन्हा एकदा एक सिंगल रन आणि विकी मुंबईकरने आपल्याकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. चला आणि हे षटक देखील संपलाय. आता
12 मध्ये बनवायचे आहेत 5 धावा. चला टॉस केला जाईल गंगा इंगोले आणि साहिल दिवेकर या दोन्ही कॅप्टन मध्ये. प्रियदर्शिनी बेलापूर त्यांच्या विरोधामध्ये श्रीकृष्ण दिवा सुजय जोशी आमचे गावदेवी शिरोणे टीमचे खेळाडू आहेत, त्यांच्याच हाताने टॉस होता आणि या ठिकाणी टॉस जिंकलाय श्रीकृष्ण दिवा टीमने. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. जो काय डिसिजन असेल तो लगेच घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित उतरायचं आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुर्वेश आला. दुर्वेश वेलनकर आला. दुर्वेश वेलनकर 12 मध्ये बनवायचे आहेत 5 धावा. यावेळेस ऑफ कटर हा बॉल होता. बॉल पीच झाल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न. आता 4 धावसंख्येची गरज आहे. 12 मध्ये 4 धावा थांबवायच्या आहेत, जे भरपूर कठीण आहे. यावेळेस पुन्हा एकदा चॉप केला, आणखीन एक सिंगल रन. आता 11 मध्ये बनवायच्या 3 धावा. 11 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. एक तर्फा सामना पाहायला मिळतोय. अंबापाडा टीमने अद्वैत 11 ACC अंबापाडा टीमने थोडंसं मात्र निराश केलेला आहे. चला आणखीन एक सिंगल रन विकी मुंबईकर यांच्या बॅटमधनं आलेली आहे. चला आता 2 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 2 धावा पूर्ण करायच्यात आणि सेकंड राऊंड मध्ये दिवाळे संघ आपल्याला खेळताना दिसू शकतो. यावेळेस फटका पहा, अल्ला जवाब आहे आणि बॉल सीमारेषा पार आहे. चेंडू सीमारेषा पार षटकार. सामना जिंकला दिवाळे टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हडलक टीम ACC अद्वैत 11 ACC अंबापाडा संघ आणि त्याचबरोबर कॉंग्रॅच्युलेशन्स टीम गावदेवी 11 दिवाळे संघ. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये बेलापूर त्यांच्या विरोधामध्ये श्रीकृष्ण दिवा.